आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शाहू आघाडीला संधी द्या, शहराचा चेहरा मोहरा बदलेन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। कुरुंदवाडमध्ये शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद। जाती धर्माच्या राजकारणाला मूठमाती देऊन कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राजश्री शाहू विकास आघाडीला एक वेळ संधी देऊन सर्व उमेदवारांना विजयी करा। येत्या काळात कुरुंदवाडचा कायापालट करेन असा ठाम विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला। कुर्डवाडी येथे राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। येथील गणपती मंदिरामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी उमेदवारांनी तसेच समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या प्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, गटतट आणि जातीपातीच्या राजकारणामुळे शिरोळ आणि जयसिंगपूर शहराप्रमाणे कुरुंदवाड शहराचा विकास झालेला नाही। या सर्व जातीपातीच्या भिंती पाडून आम्ही राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत। कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुरुंदवाड शहरातील जनतेने राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एक वेळ संधी देऊन पहा। येत्या काळात शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना, प्रस्तावित भुयारी गटारी योजना, शहरातील रस्ते यासह विविध विकास कामांचा आलेख घेऊन राजश्री शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे। शहरातील रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम राबवून शहरातील रस्ते रुंदीकरण करण्याचा आमचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आहे। गेल्या 40 वर्षापासून कुरुंदवाड शहराचा विकास रखडला आहे। शहरात गटातटाचं राजकारण आहे, ते राजकारण बाजूला करून विकासाचं राजकारण आणि समाजकारण आम्ही करणार आहे। जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देऊन आम्ही काम करणार आहे। कुरुंदवाड शहराला विकासात्मक चेहरा देण्याची गरज आहे, त्यामुळे उच्च शिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराचा कायापालट करू। कुरुंदवाड जनतेने फक्त 5 वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन पाहावे। कुरुंदवाड शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली। या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे म्हणाल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराची निवडणूक लढवित आहे। कुरुंदवाड शहराचा विकास साधण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या, असेही त्यांनी सांगितले। या पदयात्रेला माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक वैभव उगळे, माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील, जय कडाळे, लियाकत बागवान, अनुप मधाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या गावची कोरड अजून ह्या गावामध्ये पाणी येत नाही, हे खऱ्या अर्थानं या गावचं दुर्दैव असं म्हणावं लागेल। त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सगळं पॅनल आपण ह्या ठिकाणी उभा केलोय। येणाऱ्या आपण 1 वर्षाच्या आत ह्या गावचा पाणी पुरवठा हा चालू झाला पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न आणि विशेषतः अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना असेल, कारण हे संस्थानकालीन गाव आहे आणि संस्थानकालीन गाव असल्यामुळे गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते अतिशय छोटे आहेत आणि दोन्ही साईडला गटरीचा जवळजवळ 2.5 ते 3 फूट दोन्ही साईडला गटरीचा आहे आणि त्यामुळे आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना करून गावातल्या रस्त्याची सुद्धा रुंदी वाढवण्याचे असे अनेक बारीक सारीक जे गावातले सगळे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर सोडवायचे असेल तर या सगळ्या कामासाठी म्हणून ते विकासात्मक नेतृत्व त्या गावाला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि ते डांगे वहिनींच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडीनं देण्याचा प्रयत्न केला आहे। माझी कुरुंदवाडच्या जनतेला कळकळीचं माझं आव्हान आहे की एकंदरीत आजपर्यंत चालू असलेल्या गावच्या हे गटातटाचं राजकारण इथनं पुढच्या काळामध्ये बंद करून ह्या गावच्या विकासाचं राजकारण ह्या गावामध्ये आणि विकासाचं समाजकारण करण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी म्हणून राजश्री शाहू आघाडीच्या पाठीमागं ह्या कुरुंदवाडच्या गावातल्या जनतेनं राहावं, अशी कुरुंदवाडच्या गावातल्या जनतेला कळकळीची मी विनंती करतो। कारण आजपर्यंत गेल्या ह्या गटातटाच्या राजकारणामुळे 40 वर्ष हे गाव हे पाठीमागं राहिलेलं आहे। आज जर आसपासच्या परिसरातली सगळी जर गावं बघितली, आपल्या नंतर जी नगरपालिका स्थापन झालेली गावं सुद्धा आज आपल्या पुढे गेली, पण अजूनही आमचं गाव गटातटाच्या आणि ह्या भावकीच्या ह्याच्यातच हे गाव गुरफटून पडलंय। काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला वळण लावण्याचा प्रयत्न, काही जातीचं वळण लावण्याचा प्रयत्न, कशाचं वळण हे आता इथनं पुढच्या काळामध्ये चालू होईल। पण ह्या जातीपातीला सगळ्याला मूठमाती देऊन ह्या खऱ्या अर्थानं ह्या गावच्या विकासासाठी म्हणून आणि फक्त माझी ह्या कुरुंदवाडच्या जनतेला विनंती आहे,
फक्त 5 वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन बघा, ह्या गावचा चेहरा मोहरा बदलून टाकायची हिंमत ही जबाबदारी घेऊन आम्ही ह्या शाहू आघाडीचे सर्व उमेदवार जे उभे केलेले आहेत त्यांना जनतेनं साथ द्यावी एवढी जनतेला कळकळीची विनंती. RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.